नो कॅप नो मॅडमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे आपला ॲडमिन. तुमच्या भेटीला घेऊन येत आहे पुण्याचे गणपती. जर तुम्ही आज प्लॅन करत असाल गणपती पाहण्यासाठी तर हा व्हिडिओ जरूर पहा. आपण कव्हर करणार आहोत पुण्यातील महत्त्वाचे गणपती. आपण जसं काही बघू शकतो, हे जे स्टार केलेले तुम्हाला हायलाईट्स दिसत आहेत, तिथे पुण्यातील सर्व महत्त्वाचे गणपती, त्याच्यामध्ये 5 मानाच्या गणपतीचा देखील समावेश आहे, ते आहेत. आणि थोडेसे आपण डिटेल्स बघितले तर तुम्ही कुठून येत आहे ह्याच्यावरतीही खूप महत्त्वाचं ठरेल की सुरुवात कुठून करायची आहे. तर आपण बघू शकतो कसबा पेठ इथे मेट्रो स्टेशन आहे. आता नवीन मेट्रो सुरू झालेली आहे. ही सर्वात जवळची जागा आहे तुम्हाला सुरू करण्यासाठी. जर तुम्ही स्वारगेटवरून येत असाल तर इथून तुम्हाला वर स्वारगेटवरून मेट्रो स्टेशन मंडई आणि कसबा पेठ पुढे येऊ शकता. जर तुम्ही कोथरूड साईडने येत असाल तर कोथरूडवरून देखील तुम्हाला मेट्रो स्टेशन इथे जंक्शन आहे, सिव्हिल कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टचं जे जंक्शन आहे इथून चेंज करून कसबा पेठेत येऊ शकता. जर तुम्ही पुणे स्टेशन येत असाल तर अगेन याच मेट्रो लाईनवरून तुम्हाला परत इथे सिव्हिल डिस्ट्रिक्ट कोर्टवर पुढे येत आहे. तुम्ही इथे आल्यानंतर आपला प्रवास सुरू होतो आहे. ऑल्टरनेटिव्हली तुम्ही मंडई स्टेशनला पण उतरू शकता. मंडई स्टेशनला उतरल्यानंतर तुमचा सगळ्यात पहिले गणपती होईल मंडईचा शारदा गणेश, आणि तिथून पुढे हे बाकीचे गणपती. आपण चूज करतो आहे कसबा गणपती कारण की बऱ्याच ठिकाणी जी सगळ्यात मोठी लाईन प्रायमरी असते दगडूशेठची, ती साधारणतः इथून सुरू होते आणि या दिशेने लोक चालत असतात तर आपल्याला विरुद्ध दिशेने जावं लागते या मंडईवरून. त्यासाठी आपण कसबा गणपती प्रेफर केला होता, पण तुम्ही मंडईवरून देखील हे सर्व गणपती कव्हर करू शकता. जर तुम्ही कसबा पेठ मेट्रो स्टेशनला पोहोचलात तर तुमची सुरुवात होऊ शकते मानाच्या पहिला गणपती ग्रामदेवता कसबा गणपती. अगदी काही मिनिटांच्या अंतरावरती तुम्ही इथे येऊ शकता. लाल महालच्या अगदी बाजूलाच आहे हा गणपती, आणि तिथे कसबा गणपतीचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही पुढे येऊ शकता दगडूशेठ गणपती पाहण्यासाठी. दगडूशेठ गणपती जिथे वर्षभर विराजमान असतात तिथून काहीसं पुढे काका हलवाई चौकामध्ये त्यांची पूर्ण आरास केलेली असते. यावर्षी तुम्हाला बघायला मिळेल पद्मनाभन स्वामी मंदिराचा देखावा. दगडूशेठ झाल्यानंतर तिथेच पुढे तुम्हाला उजव्या हाताला हुतात्मा बापू गेम मंडळ देखील दिसेल. हा गणपती नवसाचा गणपती असा देखील मानला जातो. अनेक लोक आपले नवस पूर्ण होण्याच्या उद्देशाने या गणपतीला भेट देखील देतात. तुम्ही इथून तसंच पुढे येऊन मंडईचे देखील शारदा गणेश मंदिरास भेट देऊ शकता. आणि ही भेट झाल्यानंतर इथून तुम्ही निंबाळकर तालीम गणपती या ठिकाणी जाऊ शकता. यावर्षीचा त्यांचा जिवंत देखावा बघण्यात आहे, सो नक्की भेट द्या. हे दर्शन झाल्यानंतर तुम्ही मागे जाऊ शकता जिलब्या मारुती. जिलब्या मारुती मंडळ गणपती दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इथून आतमध्ये बाजारपेठेतील तुळशीबाग गणपती बघू शकता. तुळशीबागेतून दर्शन झाल्यानंतर त्याच लेनने बाहेर जाऊन गणपती चौकातून पुढे गेल्यास गुरुची तालीम हा गणपती लागेल. त्याच लेनने अजून थोडं पुढं गेल्यावरती तुम्हाला तांबडी जोगेश्वरी गणपती लागेल. याचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही अजून एक चौकातून पुढे गेल्यास पुण्याचा प्रसिद्ध पुनीत बालन यांचा गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ इथे पोचाल. हे सर्व गणपती बघून झाल्यानंतर आपल्याकडे एक गणपती राहतो, तो आहे केसरीवाडा. थोडासा दूर आहे इथून, परंतु टुवर्ड्स वेस्ट जर तुम्ही थोडंफार चाललात तर तुम्हाला तो गणपती देखील कव्हर करता येईल. याचबरोबर मी तुम्हाला सजेस्ट करतो आहे हत्ती गणपती आणि हिराबाग. हे दोन माझे ऑल टाईम फेवरेट्स आहेत. प्लीज डू विजिट. अशा पद्धतीने तुमचा गणपती बघण्याचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडेल. ही काही चित्रे मी क्लिक केली होती डे 1ला तुमच्यासाठी खास. एन्जॉय करा, चेंगराचेंगरी करू नका, धक्काबुक्की करू नका, शक्यतो शूज घालून जावा, आणि काही मौल्यवान गोष्टी बरोबर नाही बाळगल्या तरच बरं आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नो कॅप नो मॅड हा माझा नवीन चॅनल आहे, नो कॅप नो मॅड. फॉलो करा यूट्यूब आणि इन्स्टावर. थँक्यू.